नमस्कार मंडळी, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सत्या त्याचे कपडे कपाटामध्ये शोधत असतो आणि जस्ट तो आंघोळ करून आलेला असतो. आता त्याचवेळी मीरा तिथे येते आणि म्हणते की ओ काय करताय तुम्ही हे सगळं, आणि असं कसं फिरताय तुम्ही घरामध्ये. तेव्हा सत्या म्हणत असतो की असं कसं फिरतोय म्हणजे कपडे तर आहेत ना अंगावर. मीरा लगेच पाठीमागे वळते आणि म्हणत असते की नाही नाही, तुम्ही पहिल्यांदा तुमचे कापडं घाला बरं. सत्या म्हणतो की ए बाई, तू मला शिकवू नकोस हा, ही खोली माझी आहे आणि या खोलीचा मी राजा आहे आणि त्यामुळे मला जसं हवंय ना तसंच मी इकडे राहणार. मीरा म्हणते की अहो पण असं कोणी राहतं का, आणि एक गोष्ट आता लक्षात ठेवा की ही खोली फक्त तुमची नाही राहिली आहे तर माझी सुद्धा आहे. आपलं लग्न झालंय आता, त्यामुळे जरा नीट राहत जा. तेव्हा सत्या आता मीराला म्हणत असतो की हो का, मग तुझं लग्न झालंय तर तू पण कशी राहत जा, मी तुला काही म्हणणार नाही. मीरा म्हणते की अहो असं काही पण काय बोलताय तुम्ही, आता मी अशी कशी काय राहू शकते. त्या म्हणतो की अगं मला असं नव्हतं बोलायचं, मला असं म्हणायचं होतं की तुला काय करायचं असेल रूममध्ये ते करू शकतेस तू, आणि त्याचप्रमाणे मला रूममध्ये जसं राहायचंय, जिथे उठायचंय, जिथे बसायचं ते तर मी करूच शकतो. मीरा म्हणते की अहो असं का बोलता हो तुम्ही. सत्या म्हणतो की मग रूममध्ये येताना ना जरा टकटक करून वाजवून आणि मगच रूममध्ये यायचं असतं. मीरा म्हणते की आता स्वतःच्या खोलीमध्ये कोणी टकटक करून येतं का. मग सत्या म्हणतो की ठीक आहे, मग माझं मी फिरतोय ना, तुला काय प्रॉब्लेम आहे. मीरा सत्याला म्हणत असते की अहो बाहेर जायचंय, चला बरं लवकर. सत्या लगेच तसाच बाहेर निघतो. तर मीरा म्हणते की अहो असं कुठे येताय, अहो बाहेर जाताय तुम्ही, जरा चांगले कपडे घाला. सत्या म्हणतो की अरे हे पण कपडे आहेच की. तर मीरा म्हणते की नाही हां. मीरा पटकन आता कपाटातून कपडे काढते आणि सत्याच्या हातात देत त्याला म्हणते की हे कपडे घाला आणि लवकर बाहेर या. सत्या अजूनही तसाच उभा असतो. मीरा म्हणते की तुम्हाला लाज वाटत नाही का, तुम्ही माझ्यासमोर असे येतात. तेव्हा सत्या म्हणतो की अजिबात नाही. मीरा म्हणते की ठीक आहे, पटकन बाहेर या आता आणि सगळेजण तुमची नाश्त्यासाठी वाट बघताय. मीरा असं म्हटल्यावर सत्या म्हणतो की जा, मला नाही यायचं नाश्ता करायला. तेव्हा मीरा म्हणते की ठीक आहे बाबा, नाही यायचं तर नका येऊ. बाहेर भाऊजी आले होते आणि ते म्हणत होते की सत्याला बोलवा म्हणून. बरं मी बाहेर जाऊन सांगते की सत्या काही येणार नाही आहेत, तुम्ही नका येऊ, तुम्ही रूममध्येच राहा, असं म्हणून मीरा आता तिथून निघून गेलेली असते. तर सत्या विचार करत असतो की कोण आलं असेल बाहेर, नंद्या वगैरे आलाय की काय. सत्या लगेच त्याचे कपडे बदलायला घेतो. मीरा हळूच डोकावून बघत असते आणि सत्या कपडे घालत असतो, त्यामुळे मीरा हसते आणि निघून येते. सत्या आता बाहेर आलेला असतो आणि म्हणत असतो की कुठे नंद्या, कुठे माझा मित्र. आजी म्हणते की सुधाकर बघ, ह्या पोरीने नवऱ्याची नस अगदी व्यवस्थित ओळखली आणि कशा प्रकारे त्याला फसवून बाहेर आणलंय ते. आजी आणि सुधाकर भाऊ दोघंही हसत असतात. सत्या म्हणत असतं की काय झालंय आजी, एवढं का हसताय तुम्ही. सुधाकर म्हणतो की अरे सत्या बस, कोणीही मित्र वगैरे नाही आलंय. सत्या विचार करत असतो, याचा अर्थ या धूमकेतूने मला फसवून बाहेर आणलंय, तर इथून पुढे मला खूप सावध राहावं लागणार आहे या धूमकेतूपासून. आणि खोटं सुद्धा किती खऱ्यासारखं बोलते ही, मला तर आता सावध राहावं लागेल. मीरा आता सत्यासमोर ताट वाढते. सत्याला ताट्यामध्ये तिने वेगवेगळे पदार्थ वाढलेले असतात आणि ते बघून सत्याला आता मागची आठवण होते. सत्याला आठवत असतं की त्याच्या आईने म्हणजे निरूपाने कधीही त्याला व्यवस्थित जेवायला दिलेलं नसतं. उलट जेवायला बसल्यावर त्याचं ताट ओढलेलं असतं. तिच्या बबड्यासाठी ती नेहमी काहीतरी गोडधोड बनवायची, परंतु आज मात्र मीराने सत्यासाठी काहीतरी बनवलेलं असतं. ही गोष्ट पाहून सत्याला खूप बरं वाटतं. सत्या एकटक मीराकडे बघत असतो, कारण सत्याला या सगळ्या गोष्टींची अजिबात सवय नसते. एवढ्या प्रेमाने कोणीतरी खाऊ घालतंय आपल्याला, ही गोष्ट सत्याला खूपच लागलेली असते. तर सुधाकर आता सत्याला म्हणत असतो की सत्या अरे बघत काय बसला आहे, तुझ्या बायकोने एवढं प्रेमाने बनवलंय तर खाऊन घे. सत्या आता खात असतो, सोबतच तो मीराकडेही बघत असतो. सर्वजण मीराचं कौतुक करत असतात. निरूपाला फार राग येत असतो. निरूपा आता जोरात तिचा चमचा खाली फेकते आणि म्हणत असते की काय पोहे बनवले, पोह्यांमध्ये मिरच्या टाकल्या की मिरच्यांमध्ये पोहे टाकलेत, आणि काही थोडीशी तरी चव लागते का, सगळं काही तिखट आहे. आणि हे काय बनवलंय धिरडं, किती कच्चं आहे ते, सगळं काही तसंच शिल्लक ठेवलंय. आणि ही आंबोळी बनवली की काय बनवली आहे, आणि हा शिरा, आमच्याकडे तुपामध्ये शिरा बनतो, तुमच्यासारखा तेलामध्ये नाही बनत. मीरा सांगत असते की अहो सासूबाई, मी शिऱ्यासाठी तूपच वापरलंय, तेल नाही वापरलंय. निरूपा म्हणते की गप्प बस तू, काही स्वयंपाक वगैरे चांगला झालेला नाहीये. जी निरूपाला ओरडत असते आणि निरूपाला म्हणत असते की निरूपा, अण्णाला नाव ठेवू नये एवढी साधी गोष्टही तुला कळत नाही, आणि मी उगाचच कोणाचं कौतुक करत नाही, पोरीने खरंच चांगला स्वयंपाक बनवलाय. निरूपा म्हणते की हो का, मग तुम्हीच खा हे जेवण, मला नाही जेवायचा हा नाश्ता. आणि असं म्हणून निरूपा उठणार, तेवढ्यातच मीरा निरूपाला म्हणते की सासूबाई तुम्ही एक काम करा, तुम्ही ना मला तुमच्या हाताखाली घ्या, तुम्ही मला जसं सांगाल तसं मी बनवेल. आता तुमच्या पद्धतीने तुम्ही मला शिकवा, हे तर मी आमच्या पद्धतीने बनवलेलं. सत्या मीराला म्हणतो की नाही मीरा, आज तू जे काही जेवण बनवलंय ते खरंच खूप छान होतं.
यामुळे यामध्ये बदल करण्याची काही गरज नाही. सर्वजण सुद्धा सत्याला साथ देत म्हणत असतात की हो मीरा, आजचं जेवण खूप छान बनवलंय, त्यामुळे तू असंच बनवत जा. मीरा सुद्धा खूप खुश झालेली असते. सत्याने तिचं गोड कौतुक केलेलं असतं. त्या निरूपाकडे बघतो तर निरूपा खूपच रागवलेली असते आणि खूपच चिडलेली असते. तर सत्या विचार करतो याचा अर्थ धूमकेतूबद्दल मी चांगलं बोललं आणि धूमकेतूची मी तारीफ केली तर निरूपाला फार त्रास होतो. सत्य आता त्याच्या बापाच्या खिशातून 500 रुपये काढतो आणि तो आता मीराला देत असतो. तर निरूपा म्हणत असते की पैसे देतोय की टिप देतोय तिला. मीरा ते पैसे हातात घेते आणि निरूपाला ती म्हणत असते की सासूबाई, टिप तर हॉटेलमध्ये दिली जाते, परंतु त्यांनी तर त्यांच्या घरच्या लक्ष्मीला शुभ शकून दिलाय. निरूपा खूप रागाने मीराकडे बघत असते. तर सत्या मीराचं कौतुक करत मीराला म्हणत असतो की वा, उत्तर पण छान दिलंस आणि स्वयंपाक पण छान बनवलास. मीरा आता किचनमध्ये आलेली असते. किचनमध्ये आवराआवर करत असते आणि तिला 500 रुपयांचं जे बक्षीस दिलेलं असतं त्यामुळे ती फारच खुश असते. तेव्हा निरूपा तिथे येते आणि म्हणते की ना, तू नाश्ता तर बनवला, परंतु त्यासाठी माझा 4 तास तू गॅस नासवलास. मीरा म्हणते की नाही, एवढा वेळ नाही लागला. निरूपा म्हणते की हो, नसेल लागला एवढा वेळ, परंतु एवढे सगळे पदार्थ तू बनवलेस. निरूपा आता मीराला सांगत असते की मीरा, कसं आहे माहिती आहे का, तू आता एवढं सगळं तूप वापरलंस, तेल वापरलंस, रवा वापरलास, असं जर तू केलंस तर माझ्या घरातला किराणा तर लवकर संपून जाईल. मीरा म्हणते की नाही आई, मला सवय आहे माझ्या घरची आणि माझ्या आईने मला शिकवलंय की थोडं सगळं काही मापातच घ्यायचं, वाढव काहीही बनवायचं नाही. निरूपा म्हणते की अगं, पण तुमच्या फुलाच्या दुकानामध्ये तुम्ही फुलं कुठून आणता? घरात पिकतात का फुलं? म्हणते की हो, आम्ही ते बाजारातनं आणतो. निरूपा म्हणते की मग ह्या गोष्टीसुद्धा बाजारातूनच आणाव्या लागतात आणि आम्ही ब्रँडेड गोष्टी आणतो बाजारात जाऊन. आणि तुला काय जातंय गं हे बनवायला आणि बोलायला, कारण तुझ्या नवऱ्याचे थोडेच पैसे जात आहे. हे सगळं आम्हालाच मॅनेज करावं लागतं. निरूपा लगेचच आता मीराच्या हातातले ते 500 रुपये हिसकावून घेते आणि म्हणत असते की एवढं उडायची काही गरज नाही आहे. शेवटी तुझ्या नवऱ्याने माझ्याच नवऱ्याच्या खिशातून पैसे काढून दिलेत तुला, आणि त्याला खरंच बक्षीस द्यायची एवढी हौस असेल ना, तर त्याला म्हणावं की स्वतः कमव आणि मगच बक्षिसं दे. आणि हे पैसे आमचे आहेत, त्यामुळे तुझ्या नवऱ्याचं काही जात नाही आहे, फक्त खिशातून पैसे काढायचे आणि द्यायचे. आणि जर या घरामध्ये राहायचं असेल तर माझ्या पद्धतीनेच राहावं लागेल. त्यानंतर मीरा आपल्या आईला कॉल करते आणि म्हणत असते की आई, कसं चाललंय दुकान? आज तुला सगळ्या काही गोष्टी स्वतःहून कराव्या लागल्या असतील ना? आई म्हणते की अगं, आता जे होतं ते व्हायचंच असतं, त्यामुळे तू नको काळजी करूस, मी सगळं व्यवस्थित सांभाळते. मीरा म्हणते की आई, तू काळजी करू नकोस, मी येते तिकडे. तर मीराची आई म्हणत असते की अगं, पण तू जावई बापूंसोबत याबद्दल काही बोललीस का? मीरा म्हणते की काळजी करू नकोस, मी सगळ्यांना विचारूनच येईल. सत्यासुद्धा रूममध्ये आलेला असतो. आता मीरा सत्यासोबत बोलत असते, परंतु सत्याचं काही मीराच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. मीरा म्हणत असते की अहो, मी तुमच्याशी बोलते. शुकशुक करून ती सत्याला बोलवत असते. तर सत्या म्हणत असतो की माझ्याशी बोलायचं आहे का तुला? बोल, काय बोलायचं आहे? सत्या म्हणते की अहो, ते काय आहे ना की माझे सगळे धुणे भांडे, सगळी घरातली कामं आवरली आहे. तर सत्या म्हणतो की मग मी काय करू? हे बोलायचं आहे का तुला? तू एक काम कर, तुझ्या मनात जे काही आहे ना, तू ह्या भिंतीला सांगून टाक आणि तिच्याशीच बोलत बस. मीरा म्हणते की अहो, मी तुमच्याशी बोलते ना, असं का बोलताय तुम्ही माझ्याशी? तेवढ्यातच त्याचा सत्याला त्याच्या मित्राचा कॉल आलेला असतो. सत्या त्याला विचारतो की काय रे नंद्या, काय झालं? तेव्हा नंद्या त्याला सांगत असतो की अरे, माझं आणि माझ्या बायकोचं भांडण झालं. तर सत्या त्याला ॲडवाईस द्यायचं सोडून सत्या त्याला सांगतो की अरे एवढंच ना, मग एक काम कर, चौकात भेट, आपण 2 घोट मारू. मीराला मात्र सत्याचा फार राग येत असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग आहे तो इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सत्या आता बाहेर निघालेला असतो आणि मीरा आता बायकोचा हक्क दाखवून आता सत्याचा हात पकडते. सत्या मात्र मीराकडेच बघू लागतो आणि मीराला थोडा घाबरूही लागतो. तर दुसरीकडे निरूपा आता मीराचा हात ओढून मीराला बाहेर घेऊन येते आणि म्हणत असते की हे सगळं ना या मुलीमुळे झालंय, हिच्यामुळेच माझा मुलगा घर सोडून गेलाय, कारण हिला आयुष्यभर सांभाळण्याची वेळ येणार होती त्याच्यावर, आणि हे सगळं काही फक्त हिच्यामुळेच झालंय. तर सुजित कुमारने इकडे काही गुंडांना सुपारी दिलेली असते आणि त्याच्या गुंडांना तो सांगत असतो की हे फुलाचं दुकान आणि हे जे ऊसाचं गुऱ्हाळ काय आहे ना, हे सगळे उद्या इथे दिसले नाही पाहिजे. या लोकांना कुठलाही धंदा इथे करता आला नाही पाहिजे आणि यांना तर मंदिरासमोर बसून फक्त भीकच मागायला लागली पाहिजे. सुजित कुमारच्या अशा वागण्याने मीराची आई रस्त्यावर येणार असते. तर मित्रांनो, या परिस्थितीतून आता मीरा आणि सत्या काय तोडगा काढतील हे आपल्याला पुढील भागांमध्ये बघायलाच मिळेल. मित्रांनो, असेच साधी माणसं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.